आपल्या पुणे गोवा कर्नाटक या भटकंती सिरीजमधील आज तिसरा दिवस. वाटेत तेरेखोल नदीच्या या पुलावरून दिसणाऱ्या निसर्गाच्या अद्भुत रूपाने मला काही काळ थांबवून ठेवले. रात्री रेडीच्या यशवंतगडावर मुक्काम केला होता आणि आज सकाळी मी निघालो आहे अथांग निळाशार समुद्राकडे पाठ करून उभा असलेल्या उत्तर गोव्यातील शापोरा किल्ल्यावर. किल्ल्याच्या पायथ्यालाच नव्याने निर्माण केलेल्या वाहनतळावर बाईक पार्क करून आपण जांभ्याचिऱ्याच्या पायरी मार्गाने किल्ला चढायला सुरुवात करतो. एकूण 10 मिनिटांच्या या पायरी मार्गाने खाली दिसणाऱ्या गावाचा सुंदर प्रदेश निहाळत आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. संपूर्ण भारतभरातून तसेच विदेशातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेल्या कलंगूट, बागा, अंजुना आणि वॅगातॉर यांसारख्या शृंगार रसात न्हाऊन गेलेल्या बीचेस पासून हा किल्ला फक्त हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळेच या किल्ल्यावर आता पर्यटकांची बऱ्यापैकी संख्या पाहायला मिळते. आत प्रवेश केल्यानंतर मी डाव्या बाजूने माझ्या गड प्रदक्षिणेला सुरुवात केली. शेवटच्या घटका मोजत असलेल्या या तटबंदीच्या कुशीतून दिसणारे हे सिंधू सागराचे विहंगम दृश्य. वरून दिसणारा अथांग निळाशार समुद्र किनारा, नारळ पोफळीची वने. पण हे सर्व पाहत असताना खाली बीचेसवर चालणाऱ्या बाजारू गोंगाटाने मात्र आपले लक्ष विचलित होते. किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश पाहण्यासारखाच, परंतु गोव्यातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत हा किल्ला काहीसा दुर्लक्षितच. अगदी 2001 सालापर्यंत फारसा परिचित नसलेला हा किल्ला, पण दिल चाहता है या हिंदी सिनेमामुळे अचानक प्रकाश झोतात आला. या सिनेमातील शेवटच्या एका दृश्यात समुद्राच्या बाजूला तटबंदीवर आमिर खान आणि त्याचे 2 मित्र बसलेले दाखवले आहेत. एका बाजूची तटबंदी झाडाझुडपांनी झाकली गेल्याने आपल्या फारशी नजरेस पडत नाही. समुद्राच्या बाजूला खालच्या टेकडीवर उतरण्यासाठी इथे एक दरवाजा आहे. त्याला पर्याय म्हणून खाली उतरण्यासाठी लोकांनी त्याच्या शेजारूनच एक मार्ग बनवलेला आहे. इथे शेजारीच अजून एक बुरुज आहे. या बुरुजावरून दिसणारे निळाशार समुद्राचे दृश्य काही काळ आपली पावलं थांबवून ठेवणारेच आहे. किल्ल्याच्या एकूण मध्यभागाचं क्षेत्रफळ बऱ्यापैकी खडकाळ भागाने व्यापलेले आहे. मधोमध काही समाधी सदृश्य बांधकाम दिसते. हे देखील पोर्तुगीज शैलीतील आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि इथल्या एकूण व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी गोव्यातील अनेक किल्ले आपल्या ताब्यात ठेवले होते. शापोरा किल्ला देखील त्यापैकीच एक.
पूर्वी शहापुरा या नावाने ही एक आदिलशाहीतील लष्करी चौकी होती. पोर्तुगीजांनी या नावाचा अपभ्रंश करून आणि शेजारून वाहणाऱ्या शापोरा नदीच्या नावावरून या किल्ल्याची कागदोपत्री शापोरा अशी नोंद केली होती. तसेच इसवी सन 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या गोवा स्वारीत हा किल्ला जिंकून घेतलेला. आता इथून खाली जे गाव आहे त्या गावाचं दर्शन होईल पूर्णपणे. हे बघा, हा समोर जे दिसतोय तिथून मेन दरवाजा आहे आणि असा पायरी मार्ग केला खाली गावातून वरती येण्यासाठी. आणि खाली हे गाव आहे जे माडाचे वन दिसतंय तुम्हाला. किल्ल्याचा इतिहास जर पाहिला तर या किल्ल्याची निर्मिती साधारण 1617 साली आली आदिलशाहीच्या काळामध्ये झालेली आढळते. तर आदिलशाहीच्या नंतर हा किल्ला 2 वर्ष साधारण सावंतवाडीच्या सावंतांच्या ताब्यात होता. आणि सावंतवाडीच्या सावंतांच्या नंतर हा किल्ला पोर्तुगीजांनी 1717 साली घेतल्याचा उल्लेख आढळतो. 1717 मध्ये किल्ला ज्यावेळेस पोर्तुगीजांनी जिंकला त्यानंतर या किल्ल्यावर बऱ्यापैकी त्यांनी डागडुजी केल्याचं उल्लेख आहे इतिहासामध्ये. व्यतिरिक्त किल्ल्यावरील वास्तू जर पाहिल्या तर सर्व बाजूच्या तटबंदी थोड्याफार शाबूत आहेत. तटबंदी व्यतिरिक्त किल्ल्यावर काहीच नाहीत वास्तू. एक मध्ये जी मागाशी मी तुम्हाला वास्तू दाखवली ती पोर्तुगीज शैलीतील तेवढीच एक वास्तू आहे आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याही वास्तू किल्ल्यावर आढळत नाहीत. हा, तुम्ही किल्ल्यावरून सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी खूप चांगले व्ह्यूज मिळू शकतात, कारण की किल्ल्याच्या जवळजवळ 70% भाग हा समुद्राने वेढलेला आहे. त्या व्यतिरिक्त 30% भाग हा जमिनीचा आहे, खालीच गाव आहे ते. गावाकडील बुरुजावर दिसणारे हे विशिष्ट बांधकाम आहे. हे पोर्तुगीज बांधणीचे बार्टिझन बुरुज आहेत. पोर्तुगीज बांधणीच्या खानाखुणा अंगावर मिरवत असणाऱ्या या दुर्गाला आपल्या पुढील गोवा ट्रिपमध्ये नक्की जागा द्या. धन्यवाद.